अनंतपाळमध्ये संताप उसळला. भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी उपोषण. शहरातील विकास कामांमध्ये कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला असून नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं आहे. सिमेंट, रस्ते, पेवर ब्लॉक आदी कामांमध्ये निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. तसेच कामामध्ये पारदर्शकताचा अभाव असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. निकृष्ट दर्जाची कामं, अपूर्ण सुविधा आणि स्वच्छतेच्या समस्यांवर प्रशासनावर टीका करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी धनंजय देवंगरे यांचा रिपोर्ट. उपोषणाचा मुख्य उद्देश शिरूरपाळ येथील नगरपंचायतमध्ये मागच्या काळात झालेला भ्रष्टाचार, चुकीची झालेली कामं व वेगवेगळ्या मागण्यांसाठी खरं तर या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं. त्या अनुषंगानं आम्ही वेळोवेळी इथे नगरपंचायतला तक्रार केलेली आहेत. आमच्या शिष्टमंडळानं जाऊन जी काही चुकीची कामं झालेली त्यातल्या त्यात सध्या जी काही पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या संदर्भामध्ये जे काही रस्त्याचे कामं चालू आहेत त्याच्या वर्क ऑर्डर नसताना देखील जे काही रस्ते खोदले गेलेले आहेत, रस्ते खोदून त्या ठिकाणी पाईपलाईन केली गेलेली आहे, पुन्हा रस्त्याचं काम करून पुन्हा कनेक्शन देण्यासाठी रस्ता खणला जाणार आहे. अशा पद्धतीचे चुकीचे कामं त्या ठिकाणी आणि मागच्या काळामध्ये पाईपलाईनचं काम होणार असताना देखील रस्त्याची कामं केली आणि पुन्हा ते रस्ते खणले. असं डबल खर्च म्हणजे कुठंतरी ही जी शासनाच्या पैशाची म्हणजे जनतेच्याच पैशाची लूट या ठिकाणी चालू आहे. आणि जे काही या ठिकाणचे जे काही भाजपचे जे काही पदाधिकारी नगराध्यक्ष आहेत ते सर्वजण या ठिकाणच्या सीओचे देखील आदेश न मानता चुकीचे कामं या ठिकाणी होत आहेत. त्याबद्दल आम्ही उपोषण करतो. तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील उपाय काय करणार आहे? नाही, आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबद्दल आम्ही सीओ साहेबांसोबत व त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की काही चुकीचे कामं झाले नाहीत. आम्ही म्हणलं की झाले नसतील तर लिहून द्या, त्या पद्धतीने आम्हाला लेखी द्या, आणि जर काही घडामोडी काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील तर त्याबद्दलचे ऍक्शन जे कोणी चुकीचे कामं केले त्यांच्यावर कार्यवाही करावी. नाहीतर आम्ही देखील यानंतरचं आंदोलन तीव्र करणार आहोत. कलेक्टर ऑफिसला उपोषण करणं असेल किंवा ज्यांनी कोणी चुकीचे कामं केले त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे देखील काम आम्ही करणार आहोत. नगरपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल तुमचे मत काय आहे? मुळामध्ये असं आहे, लोकशाहीमध्ये प्रशासन आणि शासन या दोन बाजू असतात. खरं बघितले तर इथले सत्ताधारी आणि सत्ता ही एकतर्फी झाल्यानंतर काय होऊ शकतं याचं उदाहरण आज आपण शिरूरपाळ शहरामध्ये बघत आहोत. आपल्याकडे एक म्हण आहे, आंधळं जळते आणि कुत्रपीठ खाते. त्या पद्धतीने इथं कारभार चालू आहे. कुणाचाही कुणाला ताळमेळ नाही. मुख्य अधिकाऱ्याचा आदेश इंजिनियर मानायला तयार नाहीत, इंजिनियरच्या सूचना गुत्तेदार मानायला तयार नाहीत, आणि ही सर्व मिली बघत एक मोठी साखळी, एक मोठं रॅकेट या नगरपंचायतमध्ये शिरूरपाळ शहरामध्ये तयार झालेलं आहे. आणि याला कुठंतरी प्रशासनही बळी पडत आहे. याचं मुख्य कारण इथली सत्ता, सत्तेच्या माध्यमातून पैसा, पैशाच्या माध्यमातून हुकुमशाही पद्धत आणि दादागिरीची भूमिका. आज सामान्य माणूस जर कुठलाही, आता आपण बघू शकतात अनेक लोक आज सकाळपासून आम्ही उपोषणाला बसल्यावर अनेकांना सांगितलं की आम्ही तक्रारी दिलेत, साधं त्या तक्रारीचं उत्तर सुद्धा देण्याचं काम इथली नगरपंचायत करत नाही. आणि आधीच म्हटलं जातं की लोकप्रतिनिधी भ्रष्ट झाल्यावर लोकशाहीमध्ये प्रशासन हे अंतिम उपाय जनतेसमोर असतो, परंतु इथलं प्रशासन सुद्धा यांच्यासोबत मिलीभगत करून भ्रष्टाचाराच्या मार्गावर चाललेलं आहे. याचं कारण सतत बदलून येणारे अधिकारी कर्मचारी तेच त्यांचे हितगुज निर्माण झाले आणि त्याच्यामधून या ठिकाणी भ्रष्टाचार फोफवलेला आहे. त्यामुळं प्रशासनही तितकं जबाबदार आहे या सत्ताधाऱ्यांसोबत.